2 सप्टेंबरच्या काळा जी.आर जो आहे तो रद्द व्हावा या मागणीसाठी आज मोर्चा निघणार आहे. खरं म्हणजे तर गावखेड्यात ज्या विदर्भात ज्यांनी एका अर्थानं भ्रमण करत संपूर्ण जागृत केल्याशिवाय विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. विजयजी, काय सांगाल? ज्या प्रकारे आपण बघितलं असेल तर काळा जी.आर जो आहे तो रद्द व्हावा या मागणीला घेऊन आज मोर्चा निघणार आहे. कसं बघते या मोर्चाकडे? ओबीसीच्या 374 जातीला उद्ध्वस्त करणारा हा जी आर, वाटोळं करणारा जी आर, हे मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आम्ही आणून दिलं. त्यांनी बैठकही घेतली. आमचे अनेक त्या ठिकाणी वकील होते, तज्ज्ञ होते, की त्यांनी या जी आर रद्द करायत. आवश्यकता पडली तर आम्ही 2 पाऊल मागे जातो. तुम्ही द्या, तुम्ही करत असताना पात्र करा. साधी गोष्ट असते की कुठलाही सरकार जी आर काढत असताना त्यात पात्र हा शब्द असतो. पण पहिल्यांदा इतिहासात झालं की पात्र शब्द वगळून तो जी आर काढला गेला. पण मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार ते काय ऐकायला तयार नाही. त्यामुळे जनतेचा आक्रोश आहे. जनतेचा आक्रोश झाला. लोकांमध्ये फार मोठा आक्रोश आहे या जी आरच्या संदर्भात. अनेक तज्ज्ञांनी या संदर्भातलं मत व्यक्त केलेलं आहे. आणि अशा स्थितीत हा मोर्चा, हा ऐतिहासिक मोर्चा या ठिकाणी निघतोय. सरकारला या जी आरचा पुनर्विचार करायचा आहे. जर सरकार या जी आरच्या संदर्भात पुनर्विचार करणार नसेल तर मात्र ओबीसीचा आक्रोशाचं बळी आणि ओबीसीच्या या आक्रोशातून सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हेच त्यामागची भूमिका आहे. तुम्ही रद्द करा, ओबीसीचा DNA म्हणताय तुम्ही, तुमचा पक्ष, मग तुम्ही कसं काय एवढा अन्याय करू शकता? ही खरी भूमिका आमची आहे. त्यामुळे आमची सरकारला पुन्हा विनंती आहे की मोर्चानंतर, हे तो ट्रेलर आहे, पण पिक्चर बाकी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्र या संदर्भात रस्त्यावर उतरेल ओबीसी समाज, तुम्ही जर हा जी आर रद्द केला नाही तर. त्यासाठी आजच्या या मोर्चाचं आयोजन केलं आहे. हा इथे काही पक्ष वगैरे कोणाचा काही विषय नाही. सगळे लोक आलेत, ओबीसीचे नेते आलेत आणि त्या सगळ्यांनी मिळून एकमताने हा जी आर रद्द करण्याची भूमिका स्वीकारली. मी त्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो आहे. पण जर बघितलं असेल तर काल जे आहेत मनोज जरांगे यांच्यासोबत विखे पाटलांची भेट झाली, तासभर चर्चा झाली आणि ओबीसी आरक्षणाला कुठेच धक्का लागणार असं सुद्धा मत जे आहे ते विखे पाटलांनी व्यक्त केलं आहे. कसं बघताय याकडे आपण? विखे पाटलांचं स्वार्थीपणा आता दिसून आलेला आहे, त्यांचा मतलबीपणा दिसून आलेला आहे. या जी आरमधून ओबीसी समाजाचं प्रचंड नुकसान होईल, हे काही कोणाला सांगायची गरज नाही. सरसकट कसं काय मराठ्यांचं ओबीसीकरण करा? धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही. पुढे घुसाल आमच्या घरात, आम्हालाच घराच्या बाहेर काढाल आणि वरून सांगणार की हे घर तर घरातल्या लोकांना काहीच आम्ही केलं नाही. मग हे जी पद्धत आहे ती चुकीची आहे. हा जी आर मुळातच ओबीसीचा सत्यानाश करणार आहे, हे पुढे सर्वश्रुत राहिलं. त्यांना काय नेता व्हायचं आहे मराठ्याचा, तर जरांगेंनी शिक्का मारलाच आहे कसून त्यांच्यावर की त्यांचं संरक्षण करा, तर ते मोठे नेते म्हणून मराठ्याचं संरक्षण करत असतील. पण मराठा म्हणून त्यांना आरक्षणाची गरजच काय पडली? कशाची गरज पडली त्यांना ओबीसीतूनच आरक्षणाची? का विखे पाटील त्यांना मदत करता? तुम्ही काय करत होतात मग? तुमचे एवढे मुख्यमंत्री झाले, इतके वर्ष तुम्ही पदावर आहात, सत्तेत आहात, तुमचे कारखाने आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, सगळ्या गोष्टी तुम्ही उभे केल्या आहेत. आणि मग मराठा समाज गरीब कसा राहिला? मराठाचे गरिबाचे पोरं कशी काय उपाशी राहिली? त्यांना काय रोजगार मिळाला नाही? हे कोणामुळे? कोणाचं पाप आहे? ते आमचं आहे काय? आम्ही कुठे होतो सत्तेमध्ये? पुढे ओबीसी समाजाला न्याय मिळाला? याची काय अवस्था? पण अशा पद्धतीनं एखादा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा की मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा असं असताना जबरदस्तीनं घुसवणं, जरांगीच्या दबावामध्ये मानाखाली घालणं, कंबर वाकवणं, हे कुठलं धोरण आहे? आणि वरून सांगायचं की तो जी आर रद्द होऊ शकत नाही. अरे आम्ही कोर्टात गेलो आहे, आम्ही कोर्टातून वापस काढला, तुम्ही रद्द करा, आम्ही याचिका वापस घेतो, विषय संपला. आपण जर बघितलं असेल तर आजच्या मोर्चाला मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झाली आहे. प्रतिभाताई धानोरकर असेल यांचे सुद्धा बॅनर लागलेले. हा सकल ओबीसी मोर्चा आहे. यामध्ये जर बघितलं असेल आपण विदर्भात भ्रमण केलेलं आहे. भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील होणार आहे. आणि बॅनर जर बघितलं असेल तर काँग्रेसच्या नेत्यांचे लागले. कसं बघता? नाही, त्यांना माहीत नाही, कदाचित त्यांना गैरसमज झाला असेल, त्यामुळे त्यांनी ते बॅनर लावले असतील. कारण त्या कुठल्याही या सगळ्या प्रक्रियेमध्ये नव्हत्या. त्यांना मोर्चा निघणारा एवढी माहिती होती. फक्त चंद्रपूरच्या बैठकीमध्ये आल्या, ती प्रथमास्थाची बैठक होती. आणि हा सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे, त्यामध्ये अनेक संघटना आहेत. त्या गैरसमजातून त्यांनी कदाचित लावले असेल. इथे कोणाचं ब्रँडिंग करायचं महत्त्व नाही, हे संबंध नाही, किंवा इथे कोणी पक्षाचाही संबंध नाही. पक्षाच्या पलीकडे जाऊन ओबीसीच्या आरक्षणांना वाचवण्याचा विचार घेऊन आम्ही रस्त्यावर आलो आहोत. शेवटचा प्रश्न, लक्ष्मण हाके आलेले आहेत त्या मोर्चाला. अजून कुठले नेते, ओबीसी नेते या मोर्चाला सहभागी असणार? अनेक येतील, कोणालाही आम्ही बोलवलं नाही. सगळ्यांनी यावं आणि ओबीसीच्या हक्कासाठी समाजाबरोबर राहावं, ही भूमिका त्यामागची आहे. इथे काही निमंत्रण देण्याला, काही लग्न आहे ना बारसा आहे असं काही भाग नाही. हा समाजाचा हक्काचा विषय आहे. त्यामुळं सगळ्यांना निमंत्रण देण्याचा विषय नाही. ज्यांना ज्यांना वाईट झालं असेल ते येतील. हे होते आपल्यासोबत विरोधी पक्ष नेता, ओबीसी नेता विजय वडेट्टीवार. तेजस मोहत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.